नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 सप्टेंबर 2025 आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, कितीने वाढ झाली किंवा घट झाली आणि दौंडच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे, वीरचा विसर्ग कितीने आहे, त्याचबरोबर बंडगाडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.180 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 121.44 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 57.78 TMC. टक्केवारी बघितली तर 107.85% उजनी धरण आलेलं आहे. उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये आज सकाळी 6 वाजता 51,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. त्यामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय, कारण रात्री 6 वाजता 50,000 केला, परत 6 वाजता 40,000 होता, परत 45 केला, परत 50 केला आणि 11:30 वाजता 55,000 केला. नंतर परत 9 वाजता सकाळी त्यामध्ये आणि घट करून तो 50,000वर करण्यात आला. म्हणजे 50,000 हे आणि 1600 क्युसेकचं पॉवर हाऊसचं असं 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. वीरमधून 3,200 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामुळे एवढं काही वीरचं नीरा नदीचं एवढं जास्त पाणी नाही. त्यामुळं उजनीचंच पाणी, मेन पाणी आपल्याला भीमा नदीमध्ये पाहण्यास मिळणार आहे. आणि वीरचा विसर्ग कमी असल्यामुळे संगमची पातळी जी आहे ती भीमा नदीच्या म्हणजे उजनी धरणाच्या पाणी सोडलेल्या पाण्यामुळे वाढलेली आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा घट होताना दिसते. कालच्यापेक्षा जवळपास 3,000 क्युसेकनं घट झालेली आहे. सध्याला दौंड आता 18,344 क्युसेकनं उजनी धरणात येत आहे. बंडगाडच्या विसर्गामध्ये घट झालेली आहे. त्यामध्येही 7,207 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय. आणि उजनी धरणातून भीमा नदीबरोबरच कालव्यातून 600 क्युसेक्स, सिनामडा उपसिंचनमधून 180 क्युसेक्स, बोगद्यामधून 200 क्युसेक्स आणि दहेगाव उपसिंचन सध्याला बंद आहे. आणि सिना नदीचं जर बघितलं तर त्याची आणि ताजी अपडेट अद्यापर्यंत आलेली नाही, परंतु 1,62,000चा विसर्ग आणखी कायम आहे. कदाचित त्यामध्ये आता घट होऊ शकेल, कारण 24, 25, 26 3 दिवस पावसाचे सांगितलेले नाहीत. पाऊस निवळ उघडणार आहे. परत 27-28 पासून पाऊस चालू होणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाणी कमी होऊन पुन्हा वाढू शकतं. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.